आज सकाळी 4:45ला जाग आली. तेही झोप मोड झाल्याने नाही, झोप पूर्ण झाल्याने, अलार्म शिवाय. गेल्या काही दिवसांपासून असंच होतंय. त्यामुळे मला करायला आवडणाऱ्या आणि मागील काळात सुटत चाललेल्या गोष्टी जसं वाचन, लिखाण आणि इतरही गोष्टींना वेळ मिळायला लागला आहे. भक्ती म्हणते, तू सागरनामातून आता तुझ्या मनाची गोष्ट करतोयस, म्हणून तुला समाधानाची झोप लागते, जी लवकर पूर्ण होते. या काळात ऑफिसमधले जवळचे लोक सुद्धा म्हणतात, तू हल्ली बराच निवांत आणि स्थिर दिसतोयस. खरं तर काही महिन्यांपूर्वीपर्यंत अशी परिस्थिती नव्हती. कामावर माझी चिडचिड वाढली होती. गोष्टी समजून घेण्याआधी त्यावर प्रतिक्रिया द्यायला लागलो होतो. जुना एम्प्लॉई असल्याने थोडं जास्तच गृहीत धरलं जातंय असंही वाटत होतं. यात चिडचिडीचा उद्रेक घरी आणि ऑफिस दोन्हीकडे होऊ लागला होता. सगळं उथळ आणि अस्थिर वाटत होतं. म्हणतात, जेव्हा सगळं अस्थिर असतं तेव्हा कोणताही एक बिंदू निवडून त्यावर काम करायला घ्यावं. सगळं आपोआप त्याभोवती स्थिर होतं. हा बिंदू माझ्यासाठी सागरनामा ठरला. माणूस असेल लवचिक, पण रबरसुद्धा दोन विरुद्ध दिशांना प्रमाणाबाहेर खेचलं तर तुटतंच. तसं आयुष्यात सुद्धा मन आणि शरीर दोन विरुद्ध दिशेंना खेचले जात असतील तर ताण निर्माण होतच असेल. म्हणून मला वाटतं, छोट्यात छोटं का असेना, आपल्या स्वप्नांच्या आणि इच्छांच्या दिशेने आपण रोज एक तरी पाऊल टाकत राहावं. किमान मन आणि शरीर यांचा आपापसातला तणाव तरी कमी होईल.